Good morning, friends. Now, today we are going to learn Indian weavers. This is one of the beautiful poems of Sarojini Naidu. She is called Nightingale of India. Sarojini Naidu is the best one because of his simple writing. Here, in the Indian weavers, there is first, second, and third. Three stanzas are there. And now, in the very beginning of the poem, in the very beginning of the sentence, we come to know that definitely she is Indian. Okay, so each and every single lines, if we sing, if we read, then automatically there is rhythm one can find. So let's start Indian Weavers by Sarojini Naidu. So in the very beginning of the line, once again, weavers. So you know very well, weavers. Weavers means what actually? One who weaves. One who weaves. विणकाम करणारे in मराठी. विणकाम करणारे. And now you know very well Indian means Indian people, we are all. We are workers who use garments. So Indian means Indians actually Indian workers who weaves garments here. Weavers weaving at break of day. Break of day means early in the morning. Early in the morning. Morning we can say. Beginning of the day. Morning. Garments so gay. Gay means beautiful. Halcyon means wild beautiful bird. तर मग बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, विवर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ डे. सकाळी सकाळी विवर्स लोकांचा दिवस सुरू होतो. आधी मी तुम्हाला ट्रान्सलेशन सांगतो, मग नेमकी ही पोयम या स्टांझामध्ये, सेकंड स्टांझामध्ये, थर्ड स्टांझामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला डिटेल सांगतो. त्याच्यामध्ये म्हणजे गहन अर्थ कोणता आहे ते सांगतो. तर विवर्स जे आहे, भारतीय विणकाम जे आहे, विणकाम करणारे जे आहे ते विवर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ डे, म्हणजे अर्ली मॉर्निंग ते तर उठतातच कामं करण्यासाठी. तुम्हाला माहित आहे मजूर लोक सकाळीच उठतात, कामं करतात. हे विणकाम करणारे सुद्धा सकाळीच उठतात आणि ते काय करतात, सकाळी सकाळीच त्यांचं काम जे आहे सुरू करतात विणकाम करण्याचं. कधी एकरी क्वेश्चन विचारतात त्यांना, व्हाय डू यू गार्मेंट्स ओके, एवढे सुंदर असणारे जे काही कपडे जे आहे, गार्मेंट म्हणजे कपडे, क्लोथ, एवढे सुंदर असणारे कपडे तुम्ही का बरं विणता सकाळी? ब्ल्यू ऍज द विंग ऑफ हॅल्कॉन वाईल्ड. मग तुम्हाला माहित आहे की पिकॉक अतिशय सुंदर बर्ड आहे, तो त्याच्या पिसाऱ्यामुळे सुंदर दिसतो. आणि मग हॅल्कॉन बर्ड सुद्धा असा आहे जो अतिशय सुंदर आहे. त्याचे जे छोटे छोटे पंख आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर ब्ल्यू रंगाचे असतात. तर मग ब्ल्यू ऍज द विंग, तुम्ही जे कपडे विणता ते निश्चितपणे असे कपडे आहेत जणू काही हॅल्कॉन वाईल्ड जे बर्ड आहे त्याचा जो पंख आहे तो पंख कसा असतो, अतिशय सुंदर असतो. अगदी त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असणारे तुमचे जे आहे ते कपडे आहेत. मग तशा प्रकारचे सुंदर निळेशार रंगाचे कपडे तुम्ही का बरं विणता ते सकाळी अर्ली इन द मॉर्निंग. मग या ठिकाणी प्रत्येक स्टांझामध्ये हा इथे क्वेश्चन दिलेला आहे आणि हे त्याचं अँसर. आणि हे अँसर असं इथं गृहीत धरलेलं आहे की हे अँसर विवर्सने दिलेलं आहे. क्वेश्चन रायटरने विचारला आहे, पोएटेसने विचारलेला आहे आणि उत्तर जे आहे, अँसर जे आहे ते दिलेलं आहे निश्चितपणे कोणी, विवर्स लोकांनी. ऍक्च्युली कविता ते सरोजिनी नायडूने लिहिलेली, उत्तर आहे तिचंच आहे.
म्हणजे प्रश्न विचारणारी तीच आहे, उत्तरे देणारी तीच आहे, पण इतर आहे का अतिशय बोलकं चित्र, जणू काही ते दोघं विवर्स आणि सरोजिनी नायडू एकमेकांसोबत बोलताय असे सुंदर गेयता या ठिकाणी कवीने निर्माण केलेली आहे. तर मग एवढ्या सकाळी सकाळी विणकाम करणारे तुम्ही लोक का बरं एवढं सुंदर वस्त्र तुम्ही विणकाम करून राहिलेलं आहे सकाळी सकाळी, त्या वस्त्राचे तर उत्तर मिळत आहे वी व्ह्यू द रोप्स म्हणजे क्लोथ्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही हे जे वस्त्र जे आहे ते नवजात जे बालक आहे, जे नवीन जन्माला बालक आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही कपडे विणत आहोत, म्हणून ते अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगले आहे. पहिल्या स्टांजामधून लक्षात आलं की पटकन सुरुवातीलाच अर्ली इन द मॉर्निंग ते उठतात, ते कामाला लागतात. कवयित्री प्रश्न विचारते एवढे सुंदर कपडे तुम्ही का बरं विणत आहे निळ्या शार रंगाचे छान, तर उत्तर देत आहे त्या ठिकाणी विवर्स म्हणताय की निश्चितपणे हे कपडे जे आहे ते आम्ही नवजात बालकांसाठी विणत आहोत. तर विवर्स विविंग ऍट फॉल ऑफ नाईट व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. कृपया आवाज तिकडून हेडफोनचा कमी करा, मला शिकवू द्या प्लीज. ठीक आहे, कृपया, थँक्यू. We have the robes of a newborn child, weavers weaving at fall of night. Why do you view a garment so bright, like the plumes of a peacock, purple and green? We view the veils of a queen. अगदी त्याचप्रमाणे सेकंड स्टांजाची ही रचना कवयित्रीने सरोजिनी नायडू यांनी केलेली आहे. Weavers weaving at fall of night म्हणजे काय, सायंकाळच्या वेळेस, फॉल ऑफ नाईट सायंकाळच्या वेळेस विवर्सचं काम जे आहे सकाळपासून सुरू झालेलं आहे, संध्याकाळच्या वेळेस दुपारून ते करत असतील काम, संध्याकाळच्या वेळेस ते काम करून राहिलेले आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला माहित आहे रात्रीच्याही वेळेस, तिसऱ्या स्टांजामध्ये रात्रीच्याही वेळेस चंद्रप्रकाशामध्ये ते काम करून राहिलेले आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की विणकाम करणारे जे आहे ते निरंतर काम करत असतात. कवयित्री सेकंड स्टांजामध्ये प्रश्न विचारते विवर्स स्विमिंग ऍट फॉल ऑफ नाईट, सायंकाळच्या वेळेस सुद्धा ते विवर्स काम करून राहिलेले आहे. मग पुन्हा कवयित्री प्रश्न विचारते व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. एवढे सुंदर असणारे कपडे, शुभ्र असणारे कपडे तुम्ही का बरे विणत आहे, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. ज्याप्रमाणे पिकॉकचे जे काही पिकॉकच्या पिसाराचा रंग असतो पर्पल आणि ग्रीन कलरचा, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जे कपडे जे आहे ते कपडे आहे, तशाच प्रकारचे कपडे सुंदर तुम्ही संध्याकाळच्या फॉल ऑफ नाईट तुम्ही विणकाम करून राहिलेले आहे. का बरं तुम्ही असे करता, कशासाठी करता, तर त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी उत्तर देणारे विवर जे आहे ते म्हणतात वी व्ह्यू द वेल्स ऑफ अ क्वीन. एवढं सुंदर असणारा जे काही अतिशय मोर पिसासारखा असणारा जो कपडा आम्ही विणकाम त्याचं करत आहोत, ते सुंदर असणारा कपडा निश्चितपणे नववधू किंवा एखादी राणी जी आहे, राणीचं वरचं जे काही घुंगट किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो ओढणी, ती ओढणी आम्ही तयार करत आहोत. ती राणी पुन्हा त्या ओढणीने सुंदर दिसेल म्हणून या ठिकाणी आम्ही विणकाम तशा पद्धतीने करत आहोत. आणि आम्ही क्वीन साठी विणकाम करत आहोत. क्वीनची ती काय आहे, ओढणी आहे, ते घुंगट आहे. त्या क्वीनला परिधान करण्यासाठी आम्ही एवढं सुंदर असणारं पर्पल आणि ग्रीन रंगाचं आम्ही या ठिकाणी वस्त्र जे आहे ते विणकाम करत आहोत. तिसऱ्या स्टांजामध्ये वीवर्स विविंग सोलेम अँड स्टील. What do you view in the moonlight chill, white as a feather and white as a cloud? We view a dead man's funeral shroud. बघा काय सांगितलेलं, अतिशय सुंदर असणारा हा स्टांजा. विवर्स विविंग सोलेम, सोलेम म्हणजे गंभीर. Weavers weaving solemn and still. What do you view in the moonlight chill? Weavers weaving solemn and still. What do you view in the moonlight chill? White as a feather and white as a cloud. We view a dead man's funeral shroud. मग या ठिकाणी विवर्स विविंग सोलेम अँड स्टील म्हणजे अतिशय गंभीर अवस्थेमध्ये विणकाम जे आहे त्यांचं सुरू आहे. मग पुन्हा कवयित्री प्रश्न विचारते व्हॉट डू यू व्ह्यू
इन द मूनलाईट चिल, मग या अतिशय बोचऱ्या असणाऱ्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही जे विणकाम करत आहे, का बरं करत आहे? आता तुमचं तुम्ही काम थांबवा. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, आणि अतिशय सुंदर असणारं वस्त्र तुम्ही या मूनलाईट चील मध्ये सुद्धा तुम्ही विणकाम करून राहिलेले आहे. जे वस्त्र अतिशय व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, म्हणजे काय की एखाद्या म्हणजे ढगाळ वातावरण जेव्हा असते तेव्हा ते कसं थोडंसं दिसणारं तुम्ही दृश्य निर्माण करा की क्लाउड जे आहे ते क्लाउड अतिशय सुंदर दिसते, कधी खूप शुभ्र दिसते तर कधी थोडंसं सावळ्या रंगाचं म्हणजे थोडंसं काळपट दिसते. म्हणजे असं वस्त्र जे आहे ते सुंदर असणारं अतिशय चांगलं असणारं वस्त्र जे आहे ते विणकाम तुम्ही करून राहिलेले आहे. कशासाठी करता? व्हॉट डू यू विव इन द मूनलाईट चिल? वी विव अ डेड मॅन्स फनरल श्राउड, आणि निश्चितपणे वी विव अ डेड मॅन्स फनरल श्राउड उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे कवियत्रीला. वी विव अ डेड मॅन्स फनरल श्राउड. श्राउड म्हणजे काय? म्हणजे अ क्लोथ फॉर द डेड पर्सन, म्हणजे मृत्यूसमयी जो कपडा उपयोगात आणला जातो त्याला कफन म्हणतात. मृत्यूसमयी त्याला परिधान करायचा असतो तो कपडा जो आहे तो कपडा म्हणजेच या ठिकाणी श्राउड. तर या ठिकाणी अतिशय मार्मिक अतिशय चांगलं उत्तर त्या ठिकाणी देऊन राहिलेले आहे त्या जे व्ह्यूअर्स आहेत ते. वी विव अ डेड मॅन्स फनरल श्राउड्स, आम्ही जे कपडे या ठिकाणी जे अतिशय व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, म्हणजे एवढा चांगला जे कपडा शेवटच्या वेळेस म्हणजे मूनलाईट चील मध्ये जे काही आम्ही विणकाम करतो आहे तो एका म्हणजे काय लोकांच्या पर्टिक्युलर डेड झाल्यानंतर जो कपडा त्याच्या पूर्ण बॉडीला बांधतात ज्याला आपण कफन म्हणतो, तो कपडा जो आहे तो त्याच्यासाठी आम्ही विणकाम करतो आहे. अशा प्रकारचे हे 3 स्टांजाज 1 2 3 याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल सहजपणे. याच्यात तुमच्या लक्षात येईल की ब्रेक ऑफ डे 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. ब्रेक ऑफ डे, आणि त्याच्यानंतर फॉल ऑफ नाईट ही दुसरी गोष्ट सांगितलेली आहे. फॉल ऑफ नाईट, आणि तिसरी गोष्ट जे सांगितलेली आहे इन द मूनलाईट चिल. इन द मूनलाईट चिल या पद्धतीने. मग ब्रेक ऑफ अ डे म्हणजे मॉर्निंग गृहीत धरू आपण, आणि फॉल ऑफ नाईट म्हणजे सायंकाळी संध्याकाळी सायंकाळची वेळ, ठीक आहे, इव्हिनिंग टाइम. आणि मग काय मध्यरात्र किंवा मिड नाईट. मग याच्यामध्ये 3 फेजेस कोणते सांगितलेले आहे की तुम्हाला माहित आहे की नवजात बालक म्हणजे काय? न्यूबॉर्न बेबी, म्हणजे हे चाइल्डहुड साठी चाइल्डहुड, आणि त्याच्यानंतर न्यूबॉर्न बेबीसाठी मॉर्निंग म्हणजे सुरुवात त्याची मॉर्निंगला होत असते. म्हणजे काय त्याचा त्या बाळाची सुरुवात न्यूबॉर्न बाळाची सुरुवात म्हणजे चाइल्डहुड साठी सुद्धा ते म्हणजे लहान बाळासाठी सुद्धा कपडे विणतात. फॉल ऑफ नाईट. आता फॉल ऑफ नाईट दुसऱ्या वेळेस काय म्हटलेलं आहे की राणीसाठी ते वेल्स विणून राहिलेले आहे. म्हणजे काय? राणी तुम्हाला माहित आहे क्वीन आहे की नाही? क्वीन, आणि याच्यामध्ये एक वधू म्हणून वापरलेला आहे क्वीन, म्हणजे काय? ऍडल्ट तरुण आहे का नाही? प्रौढ किंवा मग यंग म्हणू शकतो आपण तिच्या यंग एज मध्ये. आणि नंबर 3 हे मॉर्निंग आहे, हे इव्हिनिंग आहे, आणि नंतर मिड नाईट असं वापरलेलं आहे. तर याच्यासाठी म्हणजे डेड पर्सन साठी वापरलेलं आहे ते डेड पर्सन. म्हणजे काय? याच्यासाठी क्लोथ कोणता? श्राउड म्हटलेला आहे. डेड पर्सन म्हणजे ओल्ड एज. म्हणजे बघा तुमच्या सहजपणे लक्षात येईल की पहिला जो कपडा लहान बाळासाठी म्हणजे लहान चाइल्डहुड पासूनच आपलं काय होत असते, निश्चितपणे आपली सुरुवात होत असते. लहानपण आपल्याला सगळ्यांना मिळतं, आणि त्या लहानपणी म्हणजे लहान मुलांना सुद्धा विणकाम करणारे काय करतात? कपडे
त्याच्यासाठी निर्माण करत असतात. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राणी तरुण वयात असताना राणीसाठी आम्ही विणकाम जे करतो आहे ते ओढणीचं करतो आहे, घुंगटचं करतो आहे. तर म्हणजे तरुण वयामध्ये सुद्धा तरुण लोकांसाठी सुद्धा आम्ही विणकाम करतो आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये डेड पर्सन साठी सुद्धा, म्हणजे काय, एक बालपण चाइल्डहुड, नंबर 2 यंग एज आणि म्हणजे तरुणपण, आणि नंबर 3 ओल्ड एज. या तिन्ही फेजेस मध्ये येणारे आपण, एखादा व्यक्ती, तुम्ही, आम्ही, तर या तिन्ही व्यक्तींसाठी म्हणजे लहान बाळांना, तरुण व्यक्तींना आणि ओल्ड एज पीपलला, या सगळ्यांसाठी आम्ही कपडे निश्चितपणे विणकाम करून देत असतो. म्हणजे आम्ही अहोरात्र दिवस आणि रात्र हे काम करत असतो. अशा प्रकारची ही सुंदर पोयम 12वीच्या या सिलेबस मधली दुसरी पोयम. तर सगळ्यांना आवाज येतो आहे. थँक्यू.